नमस्कार, आगरी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण परफेक्ट प्रमाणासह 1 किलोच्या प्रमाणात कैरीचं लोणचं कसं करायचं ते बघत आहे। हे लोणचं बनवण्याची फार काही अशी किचकट प्रोसेस नाही, स्टेप बाय स्टेप कृती आहे। साहित्याचं प्रमाण सुद्धा अचूक आहे, ते तुम्ही अचूक प्रमाणासह घेतलं, व्हिडिओमध्ये संपूर्ण टिप्स फॉलो केल्यात आणि मुळात म्हणजे आपण यामध्ये असा एक सिक्रेट पदार्थ घातला आहे, त्यामुळे लोणचं अजिबात खराब होत नाही। वर्ष ते 1.5 वर्ष हे लोणचं टिकेल। हा सिक्रेट पदार्थ कोणता घातला तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, अजिबात कुठे हे व्हिडिओ स्किप करून बघू नका। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आरामात वर्ष ते 1.5 वर्ष टिकणारं कैरीचं लोणचं बनवायला लगेच सुरुवात करूया। कैरीचं लोणचं बनवण्यासाठीचं साहित्य पाहूया। तर बघा, इथं मी 1 किलो कैरी घेतली आहे। सगळ्यात आधी मी त्याला 4-5 वेळा पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं, पाणी निथळून चाळणीवर ठेवलं आणि एका सुती कपड्यावर सुकवण्यासाठी फॅनच्या हवेखाली 4 ते 5 तास असं ठेवून दिलं। बघा, छान या फोडी सुकलेल्या आहे। लक्षात ठेवा, आपल्याला कैरी निवडताना छान अशी कडक निवडायची आहे, अजिबात नरम पडलेली कैरी निवडू नका। बघा, ह्या फोडी मी छान अशा सुकून घेतल्या आहे। इथं 1 किलो कैरी मी घेतली आहे। तर त्यासाठी आपल्याला 1 वाटी मोहरीची इथं मी डाळ घेतली, अर्धी वाटी लाल तिखट आहे, 2 ते 3 चमचे मोहरी घेतली, 1 चमचा मेथी दाणे, 1 चमचा जिरे, 1 मोठा चमचा हळद, 10 ते 12 लवंग, 15 ते 20 काळी मिरी, 2 चमचे सोप घेतली, 1 चमचा हिंग, 3 ते 4 चमचे मीठ आहे। यामध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे, त्यामुळे लोणचं अजिबात खराब होणार नाही। सगळ्यात आधी आपण लोणच्याचा मसाला भाजून घेऊया। आता इथे मी सगळ्यात आधी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे। तर यामध्ये आपल्याला मसाले भाजून घ्यायचे आहे। सगळ्यात आधी मोहरीची डाळ, लक्षात ठेवा गॅस एकदम कमी आचेवर करून घ्यायचा। इथे मी मोहरीची डाळ घेतली आहे, तुम्ही मोहरीसुद्धा घेऊ शकता। याचा ओलसरपणा कमी व्हावा म्हणून आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे। तर मोहरीची डाळ यामध्ये असा ओलावा असतो, म्हणून इथं मी 2 ते 3 मिनटं ही डाळ छान अशी भाजून घेते। याचा रंग चेंज व्हायला नको, हलकेशी फक्त भाजून घेऊया। बघा, इथे 2 ते 3 मिनटं झाले, डाळ छान अशी भाजून घेतली आहे। तर लगेच याला एका परातमध्ये काढून घेऊया। हे बघा, इथं मी अशी एक मोठी परात घेतली, यामध्ये डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे आणि आपल्याला यातील 2-3 चमचे डाळ अशी बाजूला वेगळी काढून ठेवायची आहे, कारण आपण वरनं लोणच्यामध्ये हे डाळ घालणार आहे। आता यामध्ये मोहरीसुद्धा भाजून घ्यायची, फक्त 2 मिनिटे हलकीशी ही मोहरी भाजून घेऊया। लगेच हे काढून घ्यायचं, जास्त आपल्याला हा मसाले भाजायची नाही। आता यामध्येच काळी मिरी, लवंग हे फक्त एकच मिनिट भाजून घ्यायचं आणि लगेच काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये सोप आणि जिरे हे सुद्धा फक्त मिनिटभरच भाजून घ्यायचं। 1 मिनिट झाला, लगेच काढून घ्यायचं। आता यामध्येच आपल्याला मेथी दाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहे, हे सुद्धा मिनिटभरच भाजून घेऊया। बघा, मिनिटभर भाजले गेले। आता लगेच गॅस बंद करायचा, मेथीचे दाणे काढून घेऊया। आता इथे मी गॅस बंद केला, कढई मात्र गरम आहे। यामध्ये आपल्याला मीठसुद्धा भाजून घ्यायचे आहे, कारण मिठामध्ये ओलावा असतो, तो निघून गेला पाहिजे, म्हणून मीठ भाजून घ्यायचं। फक्त याला मिनिटभर परतून घेऊया आणि लगेच काढून घ्यायचं हे मीठ। आता बघा, इथे मी कढईमध्ये शेंगदाण्याचं तेल गरम करायला ठेवलं आहे आणि हे तेल मी 250 ग्रॅम घेतलं आहे। चांगलं असं धूर निघेपर्यंत कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। तोवर इथं भाजलेले मसाले थंडगार करून घ्यायचे आणि नंतर मिक्सरला याचं ओबडधोबड असं वाटण करून घ्यायचं आहे, जाडसर भरड करून घ्यायची। बघा, इथं तेल मस्त असं धूर निघेपर्यंत कडकडीत मी गरम करून घेतलं। आता लगेच गॅस बंद करूया आणि आता आपल्याला हे तेल कोमट करून घ्यायचं आहे। आता बघा, इथं मी हे तेल हलकंसं कोमट करून घेतलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा हिंग घालायचा आहे आणि छान हा मिसळून घ्यायचा या पद्धतीने। असा तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाऐवजी कुठल्याही प्रकारचं तेल घेतलं तरी चालेल। आता हे तेल आपल्याला संपूर्णपणे असं गार करून घ्यायचं आहे। आता इथे तेल थंड होते तोवर आपण
मसाल्याचं वाटण करून घेऊया. तर इथं बघा संपूर्ण मसाला असा थंड झाला आहे. इथं मधामध्ये असा खड्डा करून घ्यायचा, जेणेकरून गरम वाफ असली ती निघून जाते. तर इथे मी मधात असा खड्डा केलेला होता. आता हा मसाला मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे. लक्षात ठेवा, जे काही भांडे वापरसान ते एकदम कोरडी घ्यायची. सगळा मसाला मिक्सरच्या भांड्यात घालायचा आणि मिक्सर चालू बंद करत याची आपल्याला भरड करायची आहे. अजिबात बारीक पूड करायची नाही, भरड करून घेऊया. आता इथे बघा मिक्सरला मी लोणच्याचा मसाला वाटून घेतला आहे. तुम्ही बघू शकता याची अशी भरड करून घेतली आहे. काढून घेऊया. असंच दाणेदार टेक्स्चर असलं पाहिजे बघा मसाल्यांचं. छान असा रवाळच आहे. असाच मसाला वाटून घ्यायचा. तर आता आपण तेल थंड झालं का नाही चेक करून बघूया. आता इथे बघा सगळं तेल असं थंड करून घेतलं मी. आता यामध्ये आपल्याला जो आपण वाटण करून घेतलेला मसाला होता तो घालायचा आहे. लक्षात ठेवा, जी कोणती भांडी घेसान ती एकदम कोरडी घ्यायची. हातसुद्धा कोरडीच असावे आणि भरणीसुद्धा घेसान तीसुद्धा कोरडीच असावी. टिप नंबर 1, सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे लोणच्याच्या ज्या कैऱ्या घेसान ते कडक निवडून घ्यायच्या आणि नंतर ते स्वच्छ धुवून घ्यायच्या. पाणी नितळून ठेवायचं. त्याचं स्वच्छ सुती कापडावर पसरवून द्यायचे आहे. 4 ते 5 तास सुकायला ठेवायच्या. यामध्ये लाल तिखट घालूया, हळद, इथं मोहरीची डाळ घालायची. बघा इथं मी 2-3 चमचे डाळ काढून ठेवली होती. आता हा मसाला आपल्याला यामध्ये एकजीव करून घ्यायचा. कैऱ्या सुकलेल्याच असाव्या छान अशा. आता यामध्येच आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर बघा इथं मीठसुद्धा थंडगार झालं आहे, यामध्ये घालून घेऊया. हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. टिप नंबर 2, तर लक्षात ठेवा, लोणचं कधी करत असताना बरणी काचेचीच घ्यायची, म्हणजे त्यामध्ये लोणचं छान वर्ष ते 1.5 वर्ष आरामात टिकते. टिप नंबर 3, मसाल्याचं प्रमाण अचूक घ्या, म्हणजे लोणचं खराब होणार नाही. टिप नंबर 4, तर तेल हे संपूर्ण असं थंडगार करून घ्यायचं आणि मगच लोणच्यामध्ये ते सोडायचं. आणि टिप नंबर 5, लोणचं हे उष्ण जागेवर अजिबात ठेवायचं नाही. जिथं असं थंड वातावरण असेल त्याच जागी हे लोणचं ठेवायचं. हे सगळा मसाला तेलामध्ये घातला. आता आपण हे कैरीमध्ये घालून घेऊया. व्हिडिओ संपूर्ण बघत राहा. शेवटी एक सिक्रेट पदार्थ मी तुम्हाला सांगत आहे, तो यामध्ये आपण घालणार आहोत. बघा मस्त हे लोणचं याला असं कोट करून घ्यायचं. तर आपल्या पूर्वजांनी ही रेसिपी शोधून काढली, तर आज आपल्याला ती खूप अशी उपयोगी पडत आहे. कैरीचं लोणचं म्हटलं की सगळ्याच्या तोंडाला पाणी तर येतेच. हे लोणचं अजिबात खराब होत नाही. वर्ष ते 1.5 वर्ष आरामात टिकेल. हे एकदम असा सुरेख रंग आला आहे. मसाल्याचं प्रमाण अचूक घेतलं आहे. सगळा मसाला असा एकजीव करून घेऊया. बघा इथं मी लोणचं करता वेळेस माझे हातसुद्धा कोरडे होते. एकदम स्वच्छ धुतलेले आणि कोरडे होते. मी जी भांडी वापरली तीसुद्धा छान कोरडी करून घेतली होती. जरा जरी यामध्ये पाण्याचा स्पर्श झाला की लोणचं लगेच खराब होते. त्यामुळे मी यामध्ये पाण्याचा स्पर्श लागू न देता हे लोणचं बनवायला घेतलं आहे. मस्त खूप छान चवीचं हे लोणचं लागते. तर सगळं बघा तुम्ही बघू शकता, मस्त खूप असं छान दिसत आहे लोणचं. तर बघा इथे कैरीच्या फोडी छान अशा एकजीव करून घेतल्या आहे. मस्त मसाला याला कोट झाला आणि रंगही छान सुरेख आला आहे. आता इथं आपल्याला एक काचाची बरणी घ्यायची आहे. तर बघा इथे मी एक काचाची अशी बरणी घेतली. यामध्ये आपल्याला लोणचं घालायचं आहे. त्याआधी मी बरणी स्वच्छ धुवून घेतली, उन्हामध्ये वाळवत ठेवली होती. बघा एकदम कोरडी झाली आहे. लोणचं करताना काचेच्या भरणीमध्येच लोणचं करायला घ्यायचं. तर यामध्ये आता सिक्रेट पदार्थ घालण्याची वेळ आली आहे. तर इथं सिक्रेट पदार्थ म्हणजे ही कैरीमधील कोय. काही कैरीच्या कोयी मी वेगळ्या ठेवल्या होत्या. तर बघा छान सुकवून घेतले आहे कडकडीत अशा फॅनच्या हवेखाली. ह्या आपल्याला सगळ्यात बोळाशी घालायचे आहे. बघा इथं याचा एक थर असा बोळाशी लावून घ्यायचा. आता इथे हा जो चमचा घेतला तो एकदम असा कोरडा घेतला आहे. आता आपल्याला लोणच्याच्या फोडी यामध्ये घालायच्या आहे. तर ही कोय घातल्याने लोणचं अजिबात खराब होत नाही, छान टिकते. सगळं लोणचं बरणीमध्ये भरून घेऊया. सगळ्या कैरीच्या फोडी बरणीमध्ये भरून घेतल्या. आता इथे बघा हा राहिलेला जो मसाला आहे, जे तेल आहे, या पद्धतीने असं वरनं हे घालून घेऊया.
लगेच खायला घ्यायचं नाही, तर हे लोणचं मुरण्यासाठी कमीत कमी 15 ते 20 दिवस लागतात. नंतर मग आपण याला खाऊ शकतो. तर बघा, जेवणासोबत तोंडी लावायला चटपटीत असं वर्षभराचं लोणचं बनवून इथं तयार आहे. तर आता हे लोणचं थंड जागी आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे. पण त्याआधी घ्यायची काळजी अशी म्हणजे की दर 3 दिवसांनी आपल्याला हे लोणच्याची भरणी खाली काढायची आहे. एखादा कोरडा चमचा घ्यायचा, त्याने हे लोणचं खालीवर करून फिरवून घ्यायचं आहे. परत झाकण लावायचं. दर 3 दिवसांनी ही प्रोसेस अशीच करायची, जोवर लोणचं मुरत नाही तोवर. 5 मिनटं हवेशीर हे लोणचं ठेवायचं. खालीवर चमच्याने हलवून घ्यायचं. परत झाकण लावून ठेवून द्यायचं. आता हे आपलं वर्षभराचं साठवणीचं लोणचं बनून तयार आहे. 15-20 दिवसानंतर मुरते ही लोणचं आणि मग आपण खायला घेऊ शकतो. तर बघा, इथं मस्त चटपटीत असं लोणचं बनून तयार आहे. मागच्या वर्षी आपण लोणच्याचा प्रकार बघितला, तर त्यामध्ये क्वांटिटी कमी होती. तर चला म्हटलं यावर्षी 1 किलोचं लोणचं असं बनवूया. तर आपलं 1 किलोचं परफेक्ट प्रमाणात सहज लोणचं बनून तयार आहे. तुम्हीसुद्धा एकदा ही रेसिपी करून बघा, तुम्हाला सहज जमेल आणि तुमचंसुद्धा लोणचं अजिबात खराब होणार नाही. तर माझ्या पद्धतीने तुम्ही जर लोणचं बनवलं, स्टेप बाय स्टेप कृती काही टिप्स फॉलो केल्या, तर मग लोणचं बिघडणार नाही. वर्ष ते 1.5 वर्ष आरामात टिकेल. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळीवेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.